तुमच्या तोंडाला जर चव येत नसेल तर गरम गरम भाकरीबरोबर ही वाटली डाळ खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच छान वाटेल। त्यासाठी काय करायचं तर मी इथं 4 तास भिजवलेली हरभरा डाळ घेतली आहे। ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि ही जाडसर अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे, जास्त बारीक करायची नाही। हे बघा अशा पद्धतीने। आता काय करायचं तर एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल आपल्याला टाकायचं आहे। ते व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं। ते व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे। त्याच्याबरोबर 2 मिरच्या मी इथं बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कढीपत्ता टाकून ते थोडंसं मऊसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपण वाटलेली डाळ घालायची आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथं अर्ध्यापेक्षा पण छोटा असा लिंबू घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये पिळायचा आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये 1 चमचाभर होईल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते वाफेवर असं मस्त शिजवून घ्यायचं आहे। पाणी का टाकायचं, कारण ते खाली चिकटतं, त्यामुळे थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं। हे बघा कलर किती मस्त आलेला आहे आपल्या वाटल्या डाळीला आणि अशा हाताने दाबून बघायची की ती शिजलेली आहे की नाही। लगेच शिजते, काही वेळ लागत नाही। शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची। इथं मस्त अशी आपली वाटली डाळ तयार आहे। गरम गरम भाकरीबरोबर ही वाटली डाळ खूप छान लागते, नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।